आज छान पोटभर जेवण झालंय का? हो, खूप छान जेवण झालं. आता काही खायचं का? आता खायचं आपण पान. येस, चला मग बनवूया पान. चाललो. हॅलो गाई, चला मग बनवूया अशा प्रकारे स्वादिष्ट पान. माझ्या घरीच पानाचा वेल असल्यामुळे मला लगेच उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे मी एक या वेलीचा पान तोडून घेत आहे आणि पान तोडून मी असं प्लेटमध्ये ठेवलं आहे. आता बघा, इतके सारे साहित्य मी जे दाखवत आहे ते सगळेच साहित्य मी या पानामध्ये यूज करणार आहे. त्यामुळे पानाचा स्वाद अजून वाढतो. छान मस्त चमचमीत पान होतं, थंडगार, मसालेदार. आता या पानामध्ये बघा मी ॲड करणार आहे कत्ता, त्याला कात देखील म्हणतात. तर हा कत्ता आपल्या आवडीनुसार आपण ॲड करून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत पानाचा मसाला. त्याने पण फ्लेवर छान येतो. पानाचा मसाला आपल्या आवडीनुसार ॲड करत आहे मी. त्यानंतर ॲड करणार आहे मी ॲड करते आता यामध्ये चटणी, पानाची चटणी ॲड करत आहे. ती पण छान स्वीट असा माइल्ड छान फ्लेवर देतो. सर्वप्रथम पानाची चटणी ॲड केली तरी चालेल. जे आपलं क्रम आहे ते थोडं मागे पुढे झालं तरी चालेल, जसं आपल्या आवडीनुसार आपण ते ॲड करू शकतो. पानाची चटणी ॲड केली आहे. त्यानंतर मी हा बहार पेस्ट म्हणून आहे तो ॲड करत आहे. छान असं चॉकलेटी थोडा काइंड ऑफ फ्लेवर येतो छान. तर थोडासा मी तो पेस्टला ॲड केला आहे. त्यानंतर टुटी फ्रुटी ॲड केली आहे. भरपूर अशा प्रमाणात ग्रेटेड कोकोनट पावडर ॲड केलेला आहे. मला आवडतो कोकोनट, हा जो ड्राय कोकोनटचा फ्लेवर आहे तो. नंतर मी ॲड केला अराऊंड ½ टीस्पून ऑफ गुलकंद पावडर नाही आहे, गुलकंद पेस्ट आहे. यानंतर मी ॲड केला आहे नॉर्मल आपली सोफ. त्यानंतर ॲड केला आहे शुगर कोटेड सोफ. तर बघा मंडळी, हा पान आपला रेडी आहे. तर या खायला. मस्त खावा, मस्त राहा. मला फॉलो करा. बाय बाय, टेक केअर.